नमस्ते. सफर विथ काजलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज सोमवती अमावस्या आहे, तर आज म्हणलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात देवपूजेने करूया. मग काय, देव सर्व पहिले खाली काढून घेतले. एका साईडला पप्पा टाकाचे देव आणि मूर्त्या साफ करत होते आणि दुसऱ्या साईडला मी रुक्मिणी आणि विठ्ठल यांना खाली घेतलं आणि त्यांना साफ करायला लागले. या आमच्या मूर्त्या शाळीग्राम पाषाणाच्या आहेत. आता ह्यांना व्यवस्थित साफ करते, म्हणजे पुढच्या शृंगाराला तयार करण्यासाठी. रुक्मिणीला पूर्ण सर्व साईडने व्यवस्थित साफ केलं. आता चला तिचा शृंगार करूया. आता ही माझ्या हातामध्ये साडी दिसते. ही शिवलेली साडी वगैरे नाही आहे, ही प्रॉपर सहावारी साडी आहे. मी ही प्रॉपर सहावारी साडी नेसवणार आहे रुक्मिणीला. एका साईडला मी रुक्मिणीला साडी नेसवत होते, तर दुसऱ्या साईडला पप्पा बाकीच्या देवांना आंघोळ घालत होते. रुक्मिणीला साडी नेसून झाली आणि मग तिचा शृंगार करायला घेतला. म्हणजे हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये दागिने, मंगळसूत्र. पाहू शकता रुक्मिणीचा शृंगार कशा पद्धतीने चालू होता ते. रुक्मिणीचा शृंगार केला. तिचा शृंगार झाले की वळाले विठ्ठलाकडे. विठ्ठलाला पण पूर्ण पहिले साफ वगैरे केलं, मग ड्रेस घातला, मग त्याचाही पूर्ण शृंगार केला आणि मग घेतला त्यांचा गंध लावायला. हे तुम्ही जे पाहताय, मी जो गंध लावते तो आपल्या गणगोळीचा नसून हे प्रॉपर चंदनाचं जी पावडर मिळते ती आहे. म्हणजे एक प्रकार आम्ही चंदनच लावतो त्यांना, पावडरवाली. मग ती लावून घेतली. एका साईडला विठ्ठलाचं सुकण्यासाठी ठेवलं, तोपर्यंत मग रुक्मिणीचं केलं, कारण ते ओल्या ह्याच्यामध्ये लावलं की नीट नाही होत, त्यामुळे. मग घेतलं कुंकू लावायला. मला इतकं छान वाटतं ना रुक्मिणीचा आणि विठ्ठलाचा शृंगार करताना, आणि दिसतात पण त्यांचा शृंगार झाला की इतके मस्त ना. पाहालच तुम्ही आता. दोघांचे शृंगार झाले की त्यांना पहिले ठेवून घेतलं, मग बाकीचे टाकाचे देव आणि मूर्त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या त्यांच्या त्यांच्या जागेवरती. देववर मांडण्याआधीच त्यांना गंध वगैरे लावून ठेवले होते, नाहीतर कधी कधी असं होतं की त्यांना गंध लावायला गेले की ते खाली येतात. त्यामुळे पहिलेच गंध लावला आणि मग त्यांना व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून दिलं. आता तुम्ही पाहू शकता की आमची आजची देवपूजा कशी झाली आहे ते, आणि विठ्ठल रुक्मिणी किती छान दिसत आहेत. आज सोमवती असलेल्या कारणाने संध्याकाळी तळी भंडार भरायचा होता. हे पहा, माझे पप्पा आणि माझा भाऊ तळी भंडार भरत आहेत. माझे पप्पा किती चेंगट आहे, केवढीचा भंडारा आणि खोबरं घेतले. त्यांना आम्ही दोघं पण बोललो, एवढंसं काय घेतले, जास्त घ्यावं. पण म्हणतात कोण आहे आपल्या इथं, कोण खाणार आहे का काय बोलणार आता ह्यांना. मग काय उधळतो आम्ही, उधळायचं असतं ते. ना तुमचा होतंय ते पेटते. मला वाटलं सदानंदाचा चांगले एकच खोबरं टाकू का? ते चोळ्यावर पण आहे आणि देवांवर टाकायचं नाही का? आलीच्या नंतर पण चोळ्यावर पण
नंतर का ते चोळणार ते तिकडे भरते ते ओलं खोबरं असतं. असं काही नसते, काय नसते हे तर पण असते. आणि ते ओलं खोबरं तिथे इकतात ना जेव्हा दारात ते लगेच ओलं ओलं कुठं असते, हेच खोबरं असते सुक. तू खाऊन बघितलं का इथे तिकडे ते आमच्या इथे जास्त जागा नसल्यामुळे दारात उभं राहून तो चारी बाजूला भंडारा आणि खोबरं उधळतो. मोठ्याने बोलायचं असते, हे आम्ही प्रत्येक वेळेस करतो जेव्हा जेव्हा तळी भरतो तेव्हा तेव्हा. त्याचं ना सदानंदाचा येळकोट येळकोट चांग भले चांग भले चांग भले. जिऱ्याची गाठ सोडून वरती बंद करायला. तेल तर त्याला लावा की पोटाच. ते इथले नारळ पिकून दिले का तुम्ही प्यायचे पाण्याचे? घरातली इडापिडा तेल जळो. घरची लक्ष्मी घरातून दे, घरच्या जनावरांना इष्ट दाखवते ही सिच्युएशनची प्रार्थना. तेल जळो, इडापिडा टळो. तेल जळो, घरातली इडापिडा टळो. फुल झालं फुल झालं. सर्वांना दादा बस आता ते मिळून खाली नाही तर नको टाकू. पुढे टाक. सर्वांना चांगली बुद्धी, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य, दीर्घ आयुष्य, सुख समृद्धी सुख लाभो. समृद्धी लाभो. माझ्यावरचं कर्ज बिर्ज नको. जसं ड्युटीमधलं तेल जळते तसं तुमच्या सर्वांच्या आयुष्यातल्या एडापेडा जळू दे. तुमच्या सर्वांना सुख समृद्धी लाभू दे. बघा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजचा आपला हा ब्लॉग इथंच थांबवूया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.